नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध 4 अध्याय 14 वेन राजाची कथा। वेन राजाची कथा का वेनाची कथा? वेन राजाची कथा। श्लोक नंबर 1। मैत्रेय उवाच भृग्वादयस्ते मुनयो लोकानां क्षेमदर्शिनः गोप्तर्य सति वै नृणाम् पश्यन्तः पशुसाम्यताम्। मैत्रेय उवाच भृग्वादयस्ते मुनयो लोकानां क्षेमदर्शिनः गोप्तर्य सति वै नृणाम् पश्यन्तः पशुसाम्यताम्। मैत्रेय उवाच भृग्वादयस्ते मुनयो लोकानां क्षेमदर्शिनः गोप्तर्य सति वै नृणाम् पश्यन्तः पशुसाम्यताम्। मैत्रेय उवाच भृग्वादयस्ते मुनयो लोकानां क्षेमदर्शिनः गोप्तर्य सति वै नृणाम् पश्यन्तः पशुसाम्यताम्। मैत्रेय उवाच भृग्वादयस्ते मुनयो लोकानां क्षेमदर्शिनः गोप्तर्य सति वै नृणाम् पश्यन्तः पशुसाम्यताम्। मैत्रेय उवाच भृग्वादयस्ते मुनयो लोकानां क्षेमदर्शिनः पश्यन्तः पशुसाम्यताम्। मैत्रेय उवाच ऋषिश्रेष्ठ मैत्रेय म्हणाले भृगु आदयः भृगु ज्यांचे प्रमुख आहेत ते सर्व मुनयः मुनी लोकानां लोकांचे क्षेमदर्शिनः जे सदैव सामान्य लोकांच्या कल्याणाची इच्छा करतात।
जे सदैव सामान्य लोकांच्या कल्याणाची इच्छा करतात. गोप्तरी गोप्तरी राजा राजा असती असती अनुपस्थितीत अनुपस्थिती वय वय निश्चितच निश्चितच नृणाम नृणाम सर्व नागरिकांच्या सर्व नागरिकांच्या पश्यन्तः पश्यन्तः जाणून जाणून पशुसाम्यताम पशुसाम्यतां पशुवत जीवन जगणारे. पशुवत जीवन जगणारे. भाषांतर आहे. ऋषिश्रेष्ठ मैत्रेय म्हणाले, ऋषिश्रेष्ठ मैत्रेय म्हणाले, हे महावीर विदुर, हे महावीर विदुर, भृगु मुनी ज्यांचे प्रमुख होते भृगु मुनी ज्यांचे प्रमुख होते ते सर्व ऋषी मुनी ते सर्व ऋषी मुनी सदैव सर्वसामान्य लोकांच्या सदैव सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाचा विचार करीत असत. कल्याणाचा विचार करीत असत. अंग महाराजांच्या अनुपस्थितीत अंग महाराजांच्या अनुपस्थितीत प्रजेच्या हितांचे रक्षण करणारा प्रजांचे हितांचे रक्षण करणारा कोणी अस्तित्वात नसल्याचे पाहताच कोणी अस्तित्वात नसल्याचे पाहताच त्यांना कळून चुकले की त्यांना कळून चुकले की शासकापासून राज्यातील प्रजा शासका वाचून राज्यातील प्रजा स्वतंत्र आणि अनियंत्रित होते. स्वतंत्र आणि अनियंत्रित होते. या अध्यायामध्ये वेन राजाची कथा आहे. मुख्यतः वेन राजा कसा दुष्ट होता त्याची कथा आहे. त्यामुळे आपल्याला समजण्यासारखी कथा आहे. आपल्याच गुरुबंधूची कथा आहे. कारण आपण पण तसेच दुष्ट आहोत कलियुगामध्ये. खूप सारे याच्यातून शिकण्यासारखं आहे. वेन राजा आणि पृथू महाराजांच्या कथेतून सरकार, शासक, प्रशासक कसे असले पाहिजेत, त्यांचं कर्तव्य काय असतं, प्रजेचं कर्तव्य काय असतं, प्रजेने कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी या 2-3 अध्यायावरून, या कथेवरून शिकण्यासारख्या आहेत. जरी हे सगळं आजच्या युगामध्ये लागू पडत नसलं किंवा आहे तसं आपण आचरणात आणू शकत नसलो, तरी तत्वज्ञान कधी चुकीचं नसतं. त्यामुळे लक्षपूर्वक ही कथा आपण ऐकली पाहिजे. जसं प्रत्येक कथेच्या शेवटी मैत्रेय ऋषी सांगतात की जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकतो तो भगवत धामात जातो. कारण कथेतून बोध घ्यायचा असतो. बोध घेतला तर आपण भगवत धामात जातो. मैत्रेय ऋषी सांगतात की जे राज्यातील ब्राह्मण लोक होते, शुद्ध ब्राह्मण, ऋषी मुनी, ब्राह्मणांचे पण वेगवेगळे कॅटेगरी असतात. ऋत्विज, पुरोहित, ब्राह्मण, विप्र, मुनी, ऋषी. इथे विशेष करून सांगितलेलं आहे की ते सगळे मुनी ऋषी भृगु मुनींचे अनुयायी होते. भृगु मुनी खूप नावाजलेले आहेत. बऱ्याचदा आपण त्यांचं नाव ऐकतो. अंगराजा राज्य सोडून गेले, मग त्यांना काळजी लागली की आता प्रजेचं कसं होणार. महत्वाचा मुद्दा याच्यात सांगितलेला आहे तो म्हणजे प्रजा स्वतंत्र आणि अनियंत्रित होते. प्रजेला कधीही स्वतंत्र आणि अनियंत्रित ठेवलं नसलं पाहिजे. प्रजा म्हणजे मोस्टली वैश्य आणि शूद्र. वैश्य आणि शूद्र वर्णाश्रमामध्ये लीडर होत नाहीत कधी. ब्राह्मण आणि क्षत्रिय हे नैसर्गिक, स्वाभाविक, नॅचरल लीडर्स असतात. आता कलियुगामध्ये विशेष करून समानतेचा हक्क, समानतेचा अधिकार, समानतेचा कायदा, ही बोगसगिरी चालू आहे. परंतु समान कोणी कधी असू शकत नाही. जसं की
काल परवा 2 दिवस मी पुण्यात होतो. पुण्यातले एक भक्त सांगत होते, प्रभूजी तुम्ही सांगितलेलं सगळं पटतंय हो, पण धाडस होत नाही. लीडर जे असतात ना, त्यांचं काम असते धाडस करणे आणि दुसऱ्यांना आधार देणे. धाडस, कारण वैश्य शूद्र धाडस होत नसते, मग त्यांना ती मानसिक शाश्वती देणे, आश्वासन देणे की काही प्रॉब्लेम नाही, हा जो मार्ग आहे भागवत धर्माचा, वर्णाश्रम धर्माचा, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत. शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या तुमची काळजी आम्ही घेऊ, तुम्ही या. मग हे सांगितल्यानंतर बरं वाटत असतं जनतेला, प्रजेला. म्हणून राजाचं हे करत. आणि म्हणून विदाऊट राजा कधी प्रजा असली नसली पाहिजे. आणि राजा हा प्रजेचं रक्षण करणारा, प्रजेची काळजी करणारा, प्रजेचं कल्याणार्थ विचार करणाराच असला पाहिजे. दोन्ही गोष्टी चुकतात आता सध्याच्या युगामध्ये. बघा, राजा एकतर क्षत्रिय नाही, वैश्य शूद्र हेच राजा झालेत. वैश्य शूद्र हेच ब्राह्मणाचं काम करतात, हो की नाही? ब्राह्मणाचं म्हणजे ज्ञान देण्याचं, प्रशिक्षण द्यायचं, हे पण चुकीचं आहे. आणि दुसरं म्हणजे हे मॉडर्न जी शिक्षण व्यवस्था आहे याच्यामध्ये सांगितलं जातं की सगळे समान आहेत. इट्स कॉल्ड हॉरिझॉन्टल सिस्टम. म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे सगळे एका लेवलला आहेत, स्त्री पुरुष, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. परंतु वैदिक जी सिस्टीम होती, जी ऑफकोर्स भगवंतांनी बनवलेली आहे, भगवंत म्हणतात स्वतः मया सृष्टम, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. ही मात्र सायंटिफिक सिस्टम आहे, ज्याच्या ही व्हर्टिकल सिस्टीम आहे, उभी, एकावरती एक एकावरती एक असं असतं. प्रजा, बघा आपले भक्त देखील, ज्या अर्थी आपण जेव्हा आपण म्हणतो ना प्रभूजी माझं धाडस होत नाही, प्रभूजी सगळं पटतंय परंतु मला समजावून सांगता येत नाही माझ्या आई वडिलांना, आमचं एवढं धाडस होत नाही, त्या अर्थी तुम्ही हे पण मान्य केलं पाहिजे की मी कुणाचं तरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे, मी कुणाची तरी लिडरशिप स्वीकारली पाहिजे. परंतु शाळा आपल्याला शिकवते की लिडरशिप कुणाची शिकवायची नाही. कारण तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी आहात. दंभ वाढवायचं काम, गर्व दंभ वाढवायचं काम शाळा करते. म्हणून आपण कोणाला गुरु मानत नाही. गुरु मानला तरी तेवढ्यापुरतं, आपल्याला जेवढा फायदा होईल तेवढ्यापुरतं मानतो आणि सोडून देतो. गुरुचा अर्थ आपल्याला कळत नाही. तर हा प्रॉब्लेम आहे. हे सगळं जे आहे ना, जरी कलियुगामध्ये 100% आपण ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे रोजच्या जीवनामध्ये लागू करू शकत नसलो तरी ही जी कथा आहे, पुढचे 3-4 अध्याय 18व्या अध्यायापर्यंत, हे समाज व्यवस्था जी आहे आपली, ती समजावून घेण्यासाठी खूप महत्वाचं आहे. लक्षपूर्वक श्रवण केलं पाहिजे. आणि अशी समाज व्यवस्था निदान भक्तांमध्ये आपण निर्माण करावी, अशी सोसायटी निर्माण करावी, अशी कम्युनिटी निर्माण करावी, ही श्रील प्रभुपादांची इच्छा होती. आदेश आहे, इच्छा म्हणण्यापेक्षा. आणि तसं केलं तरच आपण सुखी होणार आहोत, भक्ती करू शकणार आहोत, भगवत धामात जाऊ शकणार आहोत. नसेल तर नाही होणार. बघा, शुद्ध खाण्यापिण्यासाठी शहर सोडून शेती करायचं धाडस होत नाही. म्हणजे भक्तीचे जे आचरण आहे ते निष्किंचिनरित्या शहरामध्ये राहून करायचं धाडस कोणाचं होणार आहे? शहरामध्ये राहून देखील तुम्ही भक्ती करू शकता, त्याच्यासाठी निष्किंचन व्हावं लागतं, पूर्णपणे अनासक्त वैरागी. कोणाचं धाडस आहे? आणि मग याचा परिणाम स्वरूप काय होतं? आपण ज्या बद्धावस्थेमध्ये अडकलेलो आहे, इंद्रियांच्या अधीन झालेलो आहे, त्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी जो लीडर, जो गुरु व्यवस्था करतो, त्याची लिडरशिप, त्याचं गुरुपद आपण स्वीकारतो.
है की नाही? ही राज्य व्यवस्था क्षत्रियाची कथा आहे. लक्षपूर्वक ऐका. क्षत्रिय कसा असला पाहिजे, राजा कसा असला पाहिजे, शासक कसा असला पाहिजे, शासनाचे अधिकारी कसे असले पाहिजे, त्याचं वर्णन याच्यामध्ये दिलेलं आहे. बऱ्याच आपल्या मूर्ख लोकांना वाटतं की मोदी आणि बीजेपी आपलं भलं करतायत. तत्वज्ञानाला सोडून नुसतं हिंदू 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 करून चालत नाही. आणि म्हणून जो व्यक्ती आपल्याला फुकटचे पैसे देतो, फुकटचं राशन देतो, हो नाही, लाडकी बहीण योजना, दिस योजना, दॅट योजना, किसान कसली योजना, किसान सन्मान निधी असं काहीतरी, पीएम किसान सन्मान निधी, वर्षाला 6,000. लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही ह्याला रजिस्टर पण केलं नसलं पाहिजे. स्वतःची किंमत कमी करून घ्यायचं काम आहे हे सगळं. असला राजा थोडीच असतो. राजा जो धर्माचा मार्ग म्हणजेच वैराग्याच्या अनासक्तीचा मार्ग दाखवतो, संतुष्ट राहायला शिकवतो. मग असले राजे, असले गुरु आपल्याला आवडायला लागतात. हे नॅचरल लीडर असतात, स्वाभाविक नैसर्गिक लीडर असतात. ही कथा जी आहे वेन राजाची, वेन राजासारखा राजा कसा स्वीकार केला नसला पाहिजे याची कथा आहे. का स्वीकार केला नसला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे. बघा, राजा जर चुकीचं वागत असेल तर त्याच्या विरुद्ध बोलायचं, त्याच्या विरुद्ध आंदोलन करायचं देखील आजकाल कठीण झालेलं आहे. हो की नाही? आणि जनतेमध्ये तेवढं धाडस पण नसतं, म्हणून ते धाडस परत कुणी करायचं असतं? ब्राह्मणांनी करायचं असतं. हे अध्यायात सांगितलं. तर या पहिल्याच श्लोकामध्ये अगदी महत्वाचा मुद्दा सांगतात, ते म्हणजे ब्राह्मणांच्या लक्षात आलं राज्यातल्या की जर राज्याला राजा नसेल तर प्रजा स्वतंत्र आणि अनियंत्रित होईल. नियंत्रण असलंच पाहिजे. नुसतंच रक्षण करायचं नसतं, कंट्रोल पण करायचं असतं. रक्षण, सगळ्यांना रक्षण पाहिजे, माझं रक्षण करा. मग जो रक्षण करतो तो म्हणतो मी सांगतो तसं वागा. नाही 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 नाही, माझं फक्त रक्षण करा. राजाचं काम असतं प्रजेचं रक्षण करणे, त्याचवेळी प्रजेला कंट्रोल करणे. तात्पर्य, या श्लोकातील क्षेमदर्शिनः हा शब्द अर्थपूर्ण असून त्याचा अर्थ सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सदैव कार्य करणारे असा आहे. ब्राह्मण आणि क्षत्रिय त्यांचा संपूर्ण 100% वेळ हा सामान्य लोकांच्या कल्याणासाठी असला पाहिजे. मगच तुम्ही ब्राह्मण, मगच तुम्ही क्षत्रिय. नुसतं म्हणून चालत नाही. विशेष करून ब्राह्मण, क्षत्रिय देखील 100%, थोडं नाही, 100%. म्हणून हा शब्द महत्वाचा आहे म्हणतात प्रभुपाद. क्षेमदर्शिनः, सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी कार्य करणारे, त्यांची काळजी सदैव करणारे. तर बरेच जणांना असं वाटतं की ब्राह्मण फक्त प्रजेची आध्यात्मिक काळजी करतात, पण इथे तुम्हाला दिसून येईल की भौतिक काळजी पण करतात. कारण भौतिक व्यवस्था जर ठीक नसेल तर तो व्यक्ती जनरली अध्यात्मामध्ये यायला टाळतो. कारण स्वतःला शरीर समजलेला माणूस जर शरीरच दुःखी कष्टी असेल तर तो अध्यात्माकडे जनरली वळत नाही. पहिल्यांदा शरीराची व्यवस्था करण्यामध्ये बिझी आपला वेळ वाया घालवतो. अशा वेळेला ब्राह्मणांचं, क्षत्रियांचं हे कर्तव्य असतं की त्याच्या शारीरिक गरजा पण एका लेवल पर्यंत पुरवणे आणि मग त्याला भक्तीच्या, अध्यात्माच्या मार्गावरती मार्गदर्शन करणे. भृगुमुनी आणि इतर ऋषीमुनी विश्वातील सर्व लोकांना आध्यात्मिक स्तरावर कसे उन्नत करता येईल याचे सतत चिंतन करीत असत. आध्यात्मिक स्तराची प्राप्ती
हे जीवनातील अंतिम ध्येय मनात ठेवूनच लोकांवर शासन करावे असा उपदेश ते प्रत्येक ग्रहावरील सम्राटाला देत असत. राजाचं पण हेच काम असतं की प्रजा अध्यात्माच्या मार्गावर आहे की नाही बघणे. प्रजेतल्या प्रत्येक व्यक्तीचं जीवनाचं ध्येय असलं पाहिजे आध्यात्मिक स्तरावरती उच्चतम स्थान प्राप्त करणे. हे लक्षात ठेवूनच राजाने राज्य केलं पाहिजे. ऋषी मुनी पूर्वी राज्य प्रमुखास किंवा राजास मार्गदर्शन देत आणि राजा त्या मार्गदर्शनानुसार प्रजेवर शासन करीत असे. महाराज अंग नाहीसे झाल्यानंतर महर्षींच्या उपदेशांचे अनुसरण करणारा असा कोणीच राज्यामध्ये नव्हता. परिणामी सर्व लोक इतके उच्छृंखल आणि अनियंत्रित झाले की त्याची तुलना केवळ पशूंशीच करता आली असती. या श्लोकात म्हटलेलं आहे की नाही, पशु समतुल्यम, पशु साम्यताम, पशु साम्यताम, पशु समान. सगळ्यांना समान अधिकार असला पाहिजे. नाही तुम्ही माझ्या रक्षणाखाली राहिलं पाहिजे. नो नो नो, आम्ही का तुमच्या रक्षणाखाली राहायचं, आम्हाला समान अधिकार आहे. एखाद्याच्या रक्षणाखाली राहणे एक गुलामगिरीचं वाटायला लागलं लोकांना. तशी परिस्थिती पण निर्माण झाली. कलियुगामध्ये जे ब्राह्मण होते त्यांनी लोकांना गुलामासारखंच वागवायला सुरुवात केलं. कलियुगामध्ये जे राजे झाले त्यांनी पण सत्तेचा वापर स्वतःच्या ऐशोआरामासाठी केला आणि लोकांना गुलाम म्हणून वागणूक द्यायला सुरुवात केली. म्हणून याचा अर्थ असा होत नाही की ही सिस्टीम चुकीची आहे. सिस्टीम चुकीची नाही आहे. समानतेचा अधिकार हे सगळ्यात चुकीचं आहे. तुम्ही स्वतः मान्य करता माझ्यात धाडच नाही आहे, समान कसे होऊ शकता तुम्ही. एखाद्या राष्ट्राचा कारभार सांभाळणे हे किती टेन्शनचं काम असते. तुम्ही होऊ शकता का, तुम्ही पद घेऊ शकता का नरेंद्र मोदीचं. मग त्या पदाचा जो अधिकार आहे, त्याची श्रेष्ठता आहे ती आपण मान्य केली पाहिजे. मी समान, सगळे समान असं म्हणून नाही चालत. आणि मग अशा प्रकारची समानता जिथे असते त्या समाजामध्ये मग सगळेच पशुसारखे वागतात. कारण कोणी राजाच नाही आहे, कोणी शासकच नाही आहे यांच्यावरती कंट्रोल करायला. सगळे समान अधिकार, समानतेचा अधिकार. ब्राह्मण नाही आहेत मार्गदर्शन द्यायला, क्षत्रिय नाही आहेत दंड द्यायला. एक हात कुरवाळायचा असतो, एक हात दंड द्यायचा असतो. ब्राह्मणांचं काम असतं समाजाला मार्गदर्शन देणे. परंतु त्या मार्गदर्शनाचं तंतोतंतपणे पालन सगळेच नाही करणार. काही लोक धर्माच्या विरुद्ध वागणार, मग त्यांना दंड द्यायचं काम असतं क्षत्रियाचं. मग ब्राह्मण लोक विचार करायला लागले की राज्याला आता राजाच नाही, सगळे लोक पशुसारखे वागायला लागले. पशुसारखे म्हणजे काय, आहार निद्रा भय मैथुनमच समानमेतत् पशुभी नरानाम. फक्त एवढंच करणे, खाणे पिणे झोपणे. इंद्रिय तृप्ती करणे. मग हे जीवनाचं ध्येय फक्त हे असेल ना, मग सगळे पाप कर्माच्या मार्गाला लागतात. कारण खायचं प्यायचं झोपणे याच्या आडवं जो येईल त्याला बाजूला करायचं. दुसऱ्या जीवांचं शोषण करायचं, पर्यावरणाचं शोषण करायचं, हेच चाललंय. आणि राजा याला जर बढावा देणारा असेल तर विचार करा मग काय अवस्था होईल त्या राष्ट्राची, त्या राज्याची, जे सध्या होते. पशु समान वागण्यावरती कंट्रोल करण्यासाठी राजा असतो, तर राजाच येऊन सांगतो पशुप्रमाणे वागा, व्हिडिओ गेम खेळा, जंगल साफ करा, तिथे इंडस्ट्री निर्माण करा. ही पशुवृत्ती आहे ही सगळी. पशु समान, पशुच्या विरुद्ध काय असतंय,
आहार निद्रा भय मैथुनंश समानमेतत् पशुभिः नराणाम. परंतु हे नर जे आहेत पशु समान आहेत त्यांना भगवंतांनी विशेष बुद्धी दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे. कशासाठी? धर्म काय आहे समजावून घेण्यासाठी. अधिको विशेष ज्ञानेने तो अधिको विशेष. कधी कधी ज्ञानेनं म्हटलं जातं, कधी धर्मेनं म्हटलं जातं. ते जर केलं नाही तर परत आपण पशु समान होतो. पशुभी समान धर्मेनही ना पशुभी समान. मग वर माझा धर्म हा आहे, माझा धर्म तो आहे म्हणून काय उपयोग आहे? धर्माची तत्व पाळली पाहिजेत ना, हो की नाही? ब्राह्मणांच्या लक्षात आलं राजा नाही आहे यांना कंट्रोल करायला, मग हे सगळे असेच वागणार. भगवद्गीतेत 4थ्या अध्यायात 13व्या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे प्रभुपाद लिहितात इथे, गुण आणि कर्मानुसार मानवी समाजाचे चार वर्गामध्ये विभाजन करणे अत्यावश्यक आहे. प्रभुपादांनी कुठं लिहिलंय वर्णाश्रमाबद्दल? प्रभुपाद काय, हे प्रभुपादांचं वाक्य आहे. हे प्रभुपादांचं वाक्य आहे. भगवद्गीतेत 4थ्या अध्यायात 13व्या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे गुण आणि कर्मानुसार मानवी समाजाचे चार वर्गामध्ये विभाजन करणे अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक. श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 4थ्या अध्यायामध्ये कुठे येतो हा श्लोक? स्वानुष्ठिष्टस्य धर्मस्य संसिद्धिर हरितोषणम. 3ऱ्या अध्यायामध्ये 10वा श्लोक का 13वा श्लोक. त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, कोणताही समाज किंवा कोणतीही सामाजिक व्यवस्था ही वर्णाश्रमाशिवाय सक्सेसफुल होऊच शकत नाही. कुठली पण तुम्ही मॅनेजमेंट करा, आरोग्य व्यवस्था असो, राजकीय व्यवस्था असो, शैक्षणिक व्यवस्था असो, किंवा कुठलाही समाज असो, भारतीय असो, युरोपियन असो. आजकाल आपल्याला युरोपियन अमेरिकन समाज खूप आवडतो. वर्णाश्रमाशिवाय सक्सेसफुल होऊ शकत नाही. समाजामध्ये ब्राह्मण असलेच पाहिजेत, क्षत्रिय असलेच पाहिजेत, त्यांचं वर्गीकरण असलेच पाहिजेत. याचा अर्थ आता नाही आहे असं नाही. जरी शास्त्रामध्ये लिहिलेलं असलं की कलियुगामध्ये सगळेच शूद्र आहेत, कलव शूद्र संभवा, तरी करोडोमध्ये एखादा ब्राह्मण आहे, एखादा क्षत्रिय आहे, आणि त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. प्रभुपाद इथे विशेष करून लिहितात, त्याचं विभाजन करणे अत्यावश्यक आहे. सगळे समान नाही राहू शकत. समान राहिले की सगळे एकमेकांशी भांडणार. समानतेचा अधिकार म्हणजे भांडणे. दुर्दैवाने प्रभुपादांचे अनुयायी म्हणतात की वर्णाश्रम शक्य नाही, वर्णाश्रमाला काही अर्थ नाही कलियुगामध्ये. प्रभुपादांनी वर्णाश्रम सांगितलेलं नाही. किती वेळा दाखवायचं तुम्हाला प्रभुपादांनी वर्णाश्रम? प्रभुपाद मूर्ख आहेत का असं लिहायला? 4 वर्गामध्ये विभाजन करणे अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक आहे. काय अर्थ आहे या शब्दाचा? अत्यावश्यक आहे. मस्ट. प्रभुपाद लिहितात मस्ट, केलंच पाहिजे. मगच तुम्ही सुखी राहू शकता, मगच समाज व्यवस्थित होऊ शकतो, सुखी राहू शकतो. हे भक्तांचं काम आहे, दुसरे कोणी करणार नाहीत. कारण बाकीचे सगळे शूद्र आहेत. शूद्र जाऊन राज्य करायला लागले, शूद्रच जाऊन आपले शासक झालेत, तलाठी तहसीलदार प्रांत झालेत, शूद्रच राज्यकर्ते झालेत. हे थोडीच फिक्स करणार आहेत समाज. इंद्रिय तृप्तीने प्रेरित झालेले जोपर्यंत त्यांची इंद्रिय तृप्ती, त्यांचा पैसा प्रतिष्ठा चाललाय, तोपर्यंत समाज धर्माच्या अनुसरणे, धर्माच्या मार्गाने ते फिक्स नाही करणार. धर्माच्या मार्गाप्रमाणे समाज फिक्स करणे, समाज व्यवस्था फिक्स करणे भौतिक दृष्ट्या, बर का, भौतिक दृष्ट्या. इथे जे भृगु मुनी आणि त्यांचे अनुयायी आहेत ना, ते भौतिक दृष्ट्या विचार करतायत. फिक्स करणे हे देखील भक्ताचंच काम असतं. आणि भक्त स्वतःच म्हणा लागला की हे शक्य नाही, हे पॉसिबल नाही, तो पण भ्रष्ट झालेला आहे. असं बऱ्याचदा मी म्हणतो
गायींना सांभाळणे, गायींचं रक्षण करणे हे भक्तांनीच केलं पाहिजे, अभक्त थोडीच करणार आहेत. त्यामुळे नुसतं पुस्तकच वाचून त्याचा प्रचार करून तुम्ही काय उपयोग आहे, तुम्ही पहिल्यांदा केलं पाहिजे. तसंच वर्णाश्रम आहे, शेती आहे, नुसतंच पुस्तकात वाचून त्याचा प्रचार करून काय उपयोग आहे, पहिल्यांदा तुम्ही केलं पाहिजे. प्रचार करून तुम्ही कर्मी लोकांना, अभक्तांना करण्यासाठी प्रोत्साहन देताय, ते थोडीच करणार. त्यांना अभक्त थोडीच का म्हटलं जातं, कारण ते करत नाहीत म्हणून तर त्यांना अभक्त कर्मी म्हटलं जातं. तुम्हाला भक्त म्हटलं जातं, तुम्ही केलं पाहिजे ते, हो की नाही? हे प्रभुपादांचं वाक्य मनावर घेतलं पाहिजे आपण. भगवद्गीतेत 4थ्या अध्यायात 13व्या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे गुण कर्मानुसार मानवी समाजाचे 4 वर्गांमध्ये विभाजन करणे अत्यावश्यक आहे. गुण कर्मानुसार, जन्मानुसार नाही किंवा वशिल्याने नाही. जसं आजकाल चालू आहे आपल्या संस्थेमध्ये, वशिल्याने ब्राह्मण होतात, वशिल्याने क्षत्रिय होतात. ज्याची वैश्य वृत्ती आहे तो क्षत्रियाचं काम करतोय, मग तो मंदिर वैश्याप्रमाणे बिझनेस म्हणूनच चालवतोय. समाज व्यवस्थेसाठी शुद्ध वर्णाश्रम किती गरजेचं आहे. सगळे प्रॉब्लेम जे आहेत ना संस्थेमध्ये, भक्तांमध्ये, सत्संगमध्ये, समाजामध्ये, ते सगळे फिक्स करायचं एकमेव उपाय आहे, दैव शुद्ध वर्णाश्रमाची पुन्हा स्थापना करणे. अशा ब्राह्मणाचा आदर करणे जो खरोखर ब्राह्मण आहे, अशा क्षत्रियाला पदावर नेमणे जो खरोखर क्षत्रिय आहे. ते जोपर्यंत आपण भक्त लोक करणार नाही तोपर्यंत नाही आपली भक्ती पुढे जाणार आहे, नाही ही संस्था पुढे जाणार आहे, नाही समाज सुधारण्याचं काम तुमच्याकडून होणार आहे. समाजामध्ये बुद्धिमान लोकांचा म्हणजेच ब्राह्मणांचा, प्रशासकांचा म्हणजेच क्षत्रियांचा, उत्पादकांचा म्हणजेच वैश्यांचा आणि कामगार वर्गाचा वर्ग असणे अनिवार्य आहे. प्रभुपाद आणखीन एकदा लिहितात, अनिवार्य आहे, जे कंपल्सरी आहे. आता नाहीत असं नाही, आता देखील वर्णाश्रमच असतो बरं का. तुम्ही जर लेथ मशीनवर काम करत असाल, उद्या सकाळी उठून तुम्ही म्हणू शकत नाही मी या कंपनीचा मालक होणार आहे. तेवढी लायकी नाहीये आपल्यामध्ये, हे मान्य केलं पाहिजे आपण. शाळा आपल्याला सांगते सगळे समान आहेत. आता देखील तुम्ही समाजात पाहिलं तर एखादा व्यक्तीच का कंपनी चालवू शकतो. हे अडाणी, अंबानी, महिंद्रा वगैरे हेच का मोठे झाले, तुम्ही का बरं नाही झाला? वर्णाश्रम हे वर्णाश्रमच आहे, त्यांच्यात तेवढी बुद्धिमत्ता आहे म्हणून त्यांनी केली. पण तो शाळा मात्र तुम्हाला सांगते सगळे करू शकतात. मग ते सगळे करू शकताच्या स्वप्नामध्ये आपण सगळ्या मुलांना शाळेत पाठवतोय. ना धर्म राहिला, ना संस्कृती राहिली, फक्त पैशाच्या मागे लागलेच. वर्णाश्रम व्यवस्था ही असावीच लागते. मग याचा अर्थ काय? प्रभुपाद लिहितात, समाजामध्ये बुद्धिमान लोकांचा, प्रशासकांचा, उत्पादकांचा, कामगारांचा वर्ग असणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. म्हणजे नाही आहे का आता? आता आहे, परंतु त्याचं वर्गीकरण केलेलं नाहीये. चांभार, सुतार, लोहार यांच्या मुलांना शिकवलं जातं की तुम्ही पण डॉक्टर होऊ शकता, तुम्ही पण पंतप्रधान होऊ शकता. होऊ शकतात, सगळे होऊ शकतं, याला आम्ही नाही म्हणत नाही, परंतु सगळे कसे बरे होतील? आमचं संजय घोडावत मोठ्याच्या मोठं बोर्ड लावतो, आमच्या संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या, तुमच्या मुलाला पण 99.99% मार्क मिळू शकतात, तो देखील मोठी इंडस्ट्री खडी करू शकतो, तो देखील महान राज्यकर्ता होऊ शकतो. मग सगळ्यांनी ऍडमिशन तिथे घेतलेल्या 1000 मुलं, सगळी 1000 मुलं इंडस्ट्रियलिस्ट होणार का? सगळी पंतप्रधान होणार का? शक्य आहे का? ज्याचा वर्गात पहिला नंबर आला त्याचा फोटो लावला जातो त्याच बोर्डावरती हायवेला. आई वडील त्याचा फोटो बघून आपल्या मुलाला पण त्या शाळेत घालतात, माझ्या मुलाचा पण पहिला नंबर आहे. अरे पण वर्गात, एका वर्गात, शाळेत ना एका वर्गात 25, 30, 50 मुलं असतात. एखाद्याचा पहिला नंबर यायला बाकीच्या 49 जणांना दुसरा यावं लागतं. हे शक्यच नाही. हाताची 5 बोट समान नाहीत, 2 सख्खे भाऊ समान नसतात, 2 जुळे भाऊ त्यांचा स्वभाव समान नसतो. कसे स्त्री पुरुष समान होतील? कसे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र समान होतील?
हे वर्गीकरण केलंच पाहिजे. हे आहे सध्या सगळे त्याचप्रमाणे वागतात, परंतु वर्गीकरण मान्य करत नाही. हा प्रॉब्लेम आहे. त्याला म्हणायचं असुरी वर्णाश्रम. जो खरोखर ब्राह्मण आहे त्याला ब्राह्मणाचा आदर करत देत नाही. ब्राह्मणांबद्दलचा तिरस्कार समाजामध्ये मुद्दामून शिकवला जातो या आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये. ब्राह्मणाबद्दल थोडी तिरस्कार करायचा आपल्याला. जे चुकीचं वागले त्या ब्राह्मणांचा तिरस्कार करा, कारण ते ब्राह्मणच नव्हते. परंतु जो खरा ब्राह्मण असतो तो खरा ब्राह्मणी तत्वांचा स्वीकार करून त्या तत्वाप्रमाणे वागतो. आणि समाजाला हे शिकवलं पाहिजे की अशा ब्राह्मणांचा आपण जीव गेला तरी आदर केला पाहिजे. त्याला म्हणतात ब्राह्मणी संस्कृती, ब्राह्मणिकल कल्चर. कारण ब्राह्मण हा हेड असतो समाजाचा, असलाच पाहिजे. क्षत्रिय हेड नसतो. बऱ्याच जणांना वाटते क्षत्रिय हेड असतो. म्हणून तर पूर्वीचे बघा राजे महाराजे ब्राह्मणांसमोर जाऊन झुकायचे, मला मार्गदर्शन द्या म्हणायचे. सध्या आहे सगळं तसंच, परंतु कोणाला हे वर्गीकरण मान्य नाही. एकमेकाच्या दुसऱ्याच्या वर्णाचं काम करायची इच्छा आहे, कारण तिथे पद प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, धनम जनम सुंदरीम आहे. याला म्हणतात वर्णाश्रम भ्रष्ट होणे. आणि याचं परफेक्ट वर्णन भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात करतात. तुम्हाला वाटत असेल हे फक्त भागवतम मध्ये लिहिलेलं आहे. नो, भगवद्गीतेत पण दिलेलं आहे. स्पष्टपणे अर्जुनाला सांगतात की तुझा वर्ण सोडून दुसऱ्या वर्णाचं काम करायला जाऊ नको, तू पापी होशील, भ्रष्ट होशील. आता याच्यात बरेच प्रश्न उद्भवतात की मग माझा वर्ण कळणार कसा, कोण सांगणार मला माझा वर्ण. सत्य, प्रामाणिक आणि स्वतःशी सिन्सिअर, ऑनेस्ट राहिलं तर तुमचा वर्ण तुम्हालाच समजतो. कोण कशाला सांगायला पाहिजे. ज्या वस्तू, व्यक्ती, पैसा, प्रतिष्ठाच्या हव्यासापोटी आपल्याला दुसऱ्याचं काम करावं असं वाटतं ना, तेव्हा आपल्याला आपण समजायचं की आपण वर्णाश्रम भ्रष्ट करतोय. माझा वर्ण सोडून दुसऱ्याच्या वर्णाचं काम करतोय. मग प्रभूजी पैसा, प्रतिष्ठा, आम्ही कधी चारचाकीतनं फिरायचं. तुम्ही चारचाकीतनं फिरायचंच नाही. तुम्ही मान्य करायचं की माझ्या नशिबात ते नाही आहे. आणि चारचाकीत फिरणारा कुठे भगवत धामात गेलाय. मला भगवत धामात जाणे हा माझ्या जीवनाचा उद्देश आहे. मी शूद्र तर शूद्र, मला भगवत धामात जाण्याचे मार्गदर्शन द्या. बस माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. ही भावना दैवी वर्णाश्रमामध्ये असते. आणि इथे जे ऋषी मुनी जे आहेत ना, हे ऋषी मुनी त्याचीच विचार करायला लागलेत की समाजामध्ये नाही धर्म टिकून राहू शकतो, नाही प्रजेचं संरक्षण होऊ शकतं. त्यांना खायला प्यायला मिळणे पण अवघड होईल समाजामध्ये जर अधर्म वाढला तर. कारण एक दुसऱ्याचं शोषण करणार, राजा नाही त्याला दंड द्यायला. म्हणून हे सगळे बसून विचार करतायत की अंगराजा गेला वनामध्ये, आता राज्याचं काय होणार, प्रजेचं काय होणार. म्हणजेच हे सगळे विचार करतायत वर्णाश्रमाचं काय होणार. जे प्रभुपादांचे शुद्ध अनुयायी आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन नैमिषारण्यामध्ये मीटिंग घेतली पाहिजे आणि एकच विषय ठेवला पाहिजे मीटिंगचा. प्रभुपाद गेले आता, तर प्रभुपादांच्या वर्णाश्रमाचं काय होणार. कोणालाच विचार नाही वर्णाश्रमाचं काय होणार. सगळे विचार करतायत मंदिर कसं चालणार, वर्णाश्रमाचं काय होणार. वर्णाश्रम नाही टिकून राहिला तर शुद्ध भक्त कसे निर्माण होणार याची चिंता केली पाहिजे. याच्याबद्दल मीटिंग घेतले पाहिजे. आपण मीटिंग घेतोय कुणी कुठला भ्रष्टाचार केला आणि कुणी कुणाचं शोषण केलं याच्याबद्दल. अनिवार्य आहे, म्हणजे हे वर्गीकरण करणे अनिवार्य आहे. आधुनिक लोकशाही पद्धतीत या शास्त्र शुद्ध विभागाची उलटापालट झाली आहे आणि मतांच्या बळावर शूद्राची नेमणूक प्रशासकीय पदावर करण्यात आली आहे. प्रभुपादांचं वाक्य आहे. आधुनिक लोकशाही पद्धतीत या शास्त्र शुद्ध विभागाची, प्रभुपाद काय म्हणतात बघा, ही विभागणी जी आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ही शास्त्र शुद्ध आहे. याला कुणीही बोगस म्हणू शकत नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपले भक्तच याला बोगस म्हणतात. भगवान श्रीकृष्णांचे भक्त, जे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की ही सिस्टीम मी बनवली आहे. माझ्या बनवलेल्या सिस्टीमला तुम्ही बोगस म्हणताय, म्हणजे तुम्ही मला बोगस म्हणताय.
आणि वर म्हणताय मी तुमचा भक्त आहे. कशाला भक्त तुम्ही माझे? ही शास्त्र शुद्ध पद्धती आहे. भगवान श्रीकृष्ण देखील सांगतात भगवद्गीतेत, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. समाजाच्या व्यवस्थेसाठी बनवलेली ही माझी सिस्टीम आहे. मी बनवली ही सिस्टीम. प्रभुपाद लिहितात, या शास्त्र शुद्ध विभागाची उलटापालट झालेली आहे. कोणी केली उलटापालट? असुरांनी. असुराचं कामच असतंय शोषण करणे. असुर आले, असुरी प्रवृत्तीने शोषण केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी केली म्हणजे शिक्षण व्यवस्था आपली बदलली. माझे गुरु महाराज याच्यावरती खूप रिसर्च करतात, खूप डिटेलमध्ये याच्यावरती लिहितात. माझ्या गुरु महाराजांची पुस्तकं वाचा, तुम्हाला वर्णाश्रम समजावून घ्यायचं असेल तर. एक पुस्तक आहे ट्रॅडिशनल एज्युकेशन म्हणून, माझ्या गुरु महाराजांनी लिहिलेलं. वर्णाश्रम एज्युकेशन, ट्रॅडिशनल एज्युकेशन, एज्युकेशन सिस्टीम वरती पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्या पहिल्या काही पानात तुम्हाला आढळेल की एज्युकेशन सिस्टीम म्हणजेच वर्णाश्रम सिस्टीम असते. वर्णाश्रम म्हणजेच एज्युकेशन सिस्टीम. दुसरी कुठली एज्युकेशन सिस्टीम तुम्हाला बनवायची गरजच नाही. वर्णाश्रम हीच एज्युकेशन सिस्टीम आहे. मी आता डिटेल मध्ये जात नाही, तुम्ही पुस्तक मिळालं तर वाचा. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ही शास्त्र शुद्ध पद्धती आपण उलटा पलट केली मॉडर्न शास्त्राचा आधार घेऊन, मॉडर्न एज्युकेशनचा आधार घेऊन. आणि मग अशा वेळी काय होतं, मतांच्या बळावर शूद्राची नेमणूक शासकीय पदावर करण्यात येते. मतदान हेच सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. राजा असो, प्रजा असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, हे त्याच्या गुणावर प्रमाणे आणि त्या गुणाप्रमाणे त्याला ट्रेनिंग देऊन त्याला ते पद दिलं पाहिजे. 4 लोक म्हणतात म्हणून कोणाला पण पदावर बसवून काही उपयोगाचं नसतं. ती त्याला म्हणतात लोकशाही. त्याच्यात चुका व्हायच्या 100% चान्सेस आहेत. आता याच्यात कशी चूक होणार सांगा, की तुमच्या अंगात गुण तेच आहेत, तसंच तुम्हाला ट्रेनिंग दिलंय, तेच काम कार्यभार तुम्ही आयुष्यभर सांभाळणार आहे. याच्यात कशी चूक होणार? हो की नाही? पण मतदानाची पद्धती आपण श्रेष्ठ मानतो. मेजॉरिटी झाली की झालं. सगळीकडे आपल्या मीटिंग मध्ये देखील, आपल्या संस्थेमध्ये देखील मेजॉरिटी झाली की झालं. मग हे मेजॉरिटीच्या आधारावरतीच तर संस्था दुसरा बळकावून नेतो, होय नाही? संस्थेची वाट लागते. कितीतरी तुम्ही बघितलेलं आहे झालेलं, बघितलं की नाही? म्हणून संस्थेमध्ये देखील, नुसतंच राज्यामध्ये नाही, संस्थेमध्ये देखील शास्त्र शुद्ध पद्धतीने ब्राह्मण असला पाहिजे, क्षत्रिय असला पाहिजे. म्हणून काही संस्था मी पाहिलेल्या आहेत, संस्था नाहीच आहेत त्यांनी हे संस्था व्यवस्था रजिस्टर केलंच नाही. जसं की आडाळ टेकडीचं मी नेहमी उदाहरण देतो. नागपूरचे आमचे जे सुबोध दादा आहेत, ते म्हटले जो लीडर आहे तो ब्राह्मणाप्रमाणे शुद्ध असला पाहिजे, क्षत्रियाप्रमाणे शुद्ध असला पाहिजे, त्याच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी काम केलं पाहिजे. बस, ही वैदिक पद्धती आहे. तिथले खामकर महाराज देखील परवा चर्चा चाललेली आमची, ते म्हणाले आम्हाला इंटरेस्ट नाही असे संस्था व्यवस्था करण्यामध्ये. मतदान पद्धतीने जिथं काही ठरवलं जातं ना, ते नेहमी बोगस असतं, नेहमी. म्हणून काही लोक शक्कल लढवतात बघा, की संस्था रजिस्टर करूया, परंतु त्यातले 4 लोक आपल्याच घरातले घेऊया, म्हणजे मतदान पद्धतीने कधी काही चुकीचं होत असेल तर आपण ते प्रिव्हेंट करू शकतो. हो की नाही? कलियुग या स्टेजला येऊन पोहोचलेला आहे. गुरुचं ऐकायचं नाही, शास्त्राचं ऐकायचं नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. मेजॉरिटी करून काय वाटेल ते काम करतात लोक. मतदान पद्धती प्रभुपादांना पूर्वीपासूनच आवडत नव्हती, नसतेच. वैदिक संस्कृती मतदान पद्धती नाहीच आहे. वैदिक संस्कृतीला काय म्हटलं जातं? गुरु शिष्य परंपरा पद्धती म्हटलं जातं. गुरु सांगेल ते खरं, कधी चुकीचं सांगितलं तरी ते मान्य केलं पाहिजे. लगेच मतदान नाही घ्यायचं. ऑफकोर्स एकदम बदमाश नालायक असेल ते मान्य पण केलं नसलं पाहिजे, परंतु बऱ्याचदा
आपल्याला माहिती नसतं, ज्ञान नसतं, मग आपण गुरुला चुकीचं म्हणतो, मान्य करत नाही. या गोष्टी हे सगळं कुठून येतं? हे मॉडर्न शिक्षण पद्धतीतून येतं. लक्षात येते का तुमच्या? जीवनाच्या अंतिम ध्येयाविषयी ज्ञान नसलेले असे लोक जीवनाचा वास्तविक हेतू विचारात न घेताच केवळ लहरीनुसार नियम बनवतात. परिणामतः सद्यस्थितीत कोणीही सुखी नाही. शेवटचं वाक्य 4-5 शब्दांचा आहे, खरं प्रभुपाद कन्क्लुजन कसं लिहिलंय बघा, खतरनाक. शेवटचं वाक्य या तात्पर्यातलं, परिणामतः सद्यस्थितीत कोणीही सुखी नाही. लोकांना वाटतं अध्यात्म म्हणजे सुखाच्या विरुद्ध आहे. हे सगळं करायचंय सुखासाठीच. आधुनिक पद्धतीचा तुम्ही स्वीकार केला, आधुनिक शिक्षण पद्धतीचा स्वीकार केला, आधुनिक राजनीतीचा तुम्ही स्वीकार केला, हो की नाही? आधुनिक विज्ञान आणि विज्ञानावर आधारित सगळ्या सिस्टीमचा स्वीकार केला. कोण सुखी झालाय? सद्यस्थितीत सुखी कोणीच नाही. उलट मागच्या 100 वर्षाचा जर आपण सर्वे केला, स्टॅटिस्टिक्स बघितलं, तर दुःख वाढत चाललेलं आहे, कमी नाही होत, वाढत चाललेलं आहे. मागच्या 10-15 वर्षात थोडासा भास निर्माण झाला की सुख वाढत आहे असं, परंतु आता हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले की तो भास होता. त्या आभासापोटी लोकांनी मोठी मोठी शहरं उभी केली, मोठी मोठी इंडस्ट्री उभी केली, IT पार्क उभे केले, सगळं उभं केलं. आणि ज्या लोकांनी IT पार्क उभं केलं ते आता 40-50 आले, त्यांना हळूहळू समजायला लागले की सुखाचा मार्ग नव्हता तो. हे जे ऋषी मुनी आहेत ना, भृगु मुनींच्या मार्गदर्शनाखाली जे सगळे ऋषी मुनी होते, ते प्रजेची काळजी करत होते. आणि ब्राह्मणाच्या मनामध्ये तळमळ असते की प्रजा सुखी कशी राहील, सुखी कशी राहील, सुखी कशी राहील. ऑफकोर्स त्याच्या भाकरीची पण काळजी असते, आणि भाकरीची व्यवस्था झाल्यानंतर तर त्याच्या खऱ्या सुखाची काळजी असते की भगवत धामात कसा जाईल, याच दुःखालयामध्ये कसा राहणार नाही. प्रभुपादांच्या तात्पर्यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रभुपादांची पण ती सेम टू सेम तळमळ होती. प्रभुपाद शेवटच्या वाक्यात लिहितात, परिणामतः सद्यस्थितीत कोणीच सुखी नाही. काल मी पुस्तक वाचत होतो, एक शेवटची छोटीशी स्टोरी सांगतो, मग आपण थांबूया. बरेचसे भक्त आहेत, ते आपल्या या प्रचार सिस्टीमला नावं ठेवतात. प्रभूजी तुम्ही खूप निगेटिव्ह बोलता, प्रभूजी तुम्ही खूप राजकारण्यांबद्दल बोलता, समाजात काय चाललंय प्रॉब्लेम आहे बोलता. तुम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं? आपलं काम आहे कृष्ण कथा करणे. भुरीजन प्रभू एकदा काहीतरी द्यायला शिल प्रभुपादांच्या रूम मध्ये गेले, दारावरती नॉक केले. प्रभुपाद म्हटले या आत या. भुरीजन प्रभू आत गेले तर पाहतात तर काय, प्रभुपाद स्वतःच पुस्तक वाचत बसलेत, कृष्ण पुस्तक. कृष्ण जे पुस्तक आहे ना, कृष्ण परमपुरुषोत्तम भगवान, श्रीमद भागवतमचा 10वा स्कंद. त्यात प्रत्येक अध्यायामध्ये कृष्ण लीला आहे, कृष्ण कथा आहे. भगवंतांनी या राक्षसांना कसं मारलं, त्या राक्षसांना कसं मारलं, यशोदा मैयाशी कसे वागले, भरपूर कथा आहेत, दामोदर लीला वगैरे, त्यातूनच वाचतो आपण आजकाल. गुरुजन प्रभू विचारात पडले, या माणसाला तर सगळ्या कथा माहिती आहेत. लेक्चर मध्ये व्यासासनावर बसून कधी कथा हा सांगत नाही माणूस, एकटा रूम मध्ये बसून भगवंतांची कथा परत एकटाच वाचतोय. प्रभुपादांना कसं समजावून घ्यायचं? किती विचित्र माणूस आहे. मग प्रभुपादांनी तिथं लिहिलेलं नाही की प्रभुपादांनी उत्तर दिलं, विचारलं वगैरे, परंतु त्यांनी तेच लिहितात की प्रभुपाद जरी कृष्ण कथा सांगायला आलेले असले, आपलं सर्वांचं जरी हे काम आहे की कृष्ण कथाच सगळ्यांना सांगणे, तरी ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या परिस्थितीमध्ये आपण राहतो, तो समाज, ती परिस्थिती, ते राजकारण इतक्या खालच्या पातळीला गेलेला आहे की कृष्ण कथा स्वीकारण्याची पण लायकी, पात्रता किंवा वेळ, इंटरेस्ट कोणाचा राहिलेला नाही. म्हणून जे महान आचार्य आहेत शिल प्रभुपादांसारखे, त्यांना राजकारणाबद्दल बोलावं लागतं, समाज व्यवस्थेबद्दल बोलावं लागतं. बघा इथे भृगु आणि त्यांचे मुनी, भृगु महाराज, भृगु ऋषी हे अखिल वेदांमध्ये फेमस आहेत.
महान. दक्षाच्या सभेत होते की नाही भृगु मुनी. तिथे त्यांनी चूक केलेली म्हणून सांगितले दक्षाचार्य. तर ते समाजाची काळजी करतात. तसंच प्रभुपाद समाजाची समाज त्या पॅराग्राफ खूप छान आहे. मला आता एक्झॅक्टली आठवत नाही. भुरीजन प्रभू म्हणतात की हा माणूस जो कृष्ण कथा इतकं इंटरेस्टिंगली वाचत आहे, व्यासासनावरती बसल्यावर मात्र रास्कल, बदमाश असले शब्द कसं काय वापरतो, असं एखाद्याला प्रश्न पडेल हो की नाही. खूप छान लिहितात भुरीजन. प्रभुपाद वाचतात तर कृष्ण कथा व्हेरी स्वीट, स्नेह जिव्हाळ्याच्या कथा, प्रेमाच्या कथा, मधुर मधुरम, सगळं काही मधुर आहे भगवंतांचं गुण रूप लीला. आणि हा व्यक्ती व्यासासनावर बसतो आणि म्हणतो यू आर रास्कल. आजचे लोकशाही बोगस आहे. का का बरं म्हणत असेल हा आचार्य असं. खूप छान लिहितात भुरीजन प्रभू. कारण ज्या कंडिशन मध्ये, ज्या गटारीमध्ये आपण पडलेलं आहे, त्या गटारीतून पहिल्यांदा तुम्हाला बाहेर काढलं पाहिजे. त्या गटारीतच असताना तुम्हाला सांगितलं गोपी गीत आणि कृष्ण कथा, तर तुम्ही म्हणणार पहिले मला थांबा, मी पहिले गटारीतनं बाहेर पडतो, कोणीतरी या मला बाहेर काढा. प्रभुपाद जे खरे ब्राह्मण असतात, जे खरे क्षत्रिय असतात, ते समाजाची ओव्हरऑल कल्याणाचं काम करत असतात. म्हणून प्रभुपाद इथे शेवटचं वाक्य लिहितात की परिणामतः सद्यस्थितीत कोणीच सुखी नाही. मग प्रभुपाद इथे भौतिक दृष्ट्या कोणी सुखी नाही म्हणतायत. नाही, नाधयो व्याधयो क्लेश. राजा असा आहे की समाजामध्ये आजारच आजार आहेत, महामारी पसरते, दुष्काळ येतोय, पूर येतोय, याला पण राजाच जबाबदार असतो. यस, नाधयो व्याधयो, कोणी सुरक्षित फिलिंग करत नाही. नाधयो म्हणजे कोणी सुरक्षित फील करत नाही, मी या राज्यात सुरक्षित आहे असं कोणाला वाटत नाही. व्याधयो म्हणजे व्याधी, आजार सगळे पसरलेले आहेत. क्लेश, त्रास आहे सगळीकडून. हा श्लोक पहिल्या स्कंदामध्ये आहे. युधिष्ठिर महाराजांचं राज्य असं होतं, तिथे नाधयो व्याधयो क्लेश असा राजा असला पाहिजे. हे व्यवस्थित समजावून घ्या, खूप महत्वाचा अध्याय आहे. हरे कृष्ण. थोडस स्लो जाणार हा अध्याय, पुढचे 3-4 अध्याय छोटे छोटे तात्पर्य असले तरी. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. कृष्ण कथेबद्दल सांगत एक उदाहरण नाही का की एक अमेरिकन आणि कृष्ण बलराम मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि त्यावेळेस सिमेंटचा थोडा प्रॉब्लेम होता. प्रभुपाद ज्यावेळेस वृंदावनला आले त्यावेळेस मथुरेमध्ये ते न्यायला आले त्यांना, आणि आल्यानंतर ते अपेक्षा करत होते की आता प्रभुपाद वृंदावन बद्दल बोलतील, कोणत्या बद्दल बोलतील, बाललीलेबद्दल बोलतील. ते बऱ्याच वेळा प्रभुपाद तर काही एकतर बोलले नाही. आल्यानंतर बोलले तर ते पहिले विचारलं की त्या टायमाला सिमेंटचं खूप प्रॉब्लेम चालला होता, भेटत नव्हतं. तरी म्हणजे सिमेंट कुठे, किती दाखव मला. गेल्यानंतर ते पाहिलं गोडाऊन मध्ये, ते सिमेंट पाहिलं स्वतः, ते परत बंद केलं आणि सगळं त्या बांधकामाबद्दल, कन्स्ट्रक्शन बद्दलच बोलले आणि प्रभुपाद परत निघून गेले. तर त्याच्यानंतर मग त्यांच्या लक्षात नाही आलं की प्रभुपाद कृष्ण कथेबद्दल बिलकुलच काही बोलले नाहीत. सगळं हे टेक्निकली आत्ताच्या बांधकामाबद्दल बोलले आणि मग थोडस कन्फ्युजन वाटलं. पण त्यानंतर मग ज्यावेळेस ते बांधकाम पूर्ण झालं त्यावेळेस त्यांना कळालं आणि प्रभुपादांनी पण त्यांच्या लेक्चर मधून सांगितलं की ही कृष्ण कथाची, तुम्ही भगवंतांची जी सेवा करतायत ना, ऍक्च्युअली कृष्ण कथा आहे.
फक्त ही सैद्धांतिकरित्या कृष्ण कथा आहे आणि ती भगवंतांची लीला रूपामध्ये ही कथा आहे. Yeah. बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रभुपाद फक्त प्रवचन द्यायचेच काम करायचे आणि आजकालच्या भक्तांना फक्त प्रवचनकारच व्हायचंय. आजकालच्या साधू बाबा बुवांना फक्त प्रवचनच द्यायचंय, ऍक्च्युली काही कामच कोणाला करायचं. काल रात्री मला एक मेसेज आला युट्यूबचा, कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा 1000वा व्हिडिओ तुम्ही पब्लिश केलेला आहे. मी विचार 1000 व्हिडिओ टाकले युट्यूब वरती. रोज सकाळी संध्याकाळी. आपल्यापैकी काही जणांना वाटतं की जीवन म्हणजे फक्त प्रभूजींचं लेक्चर ऐकायचं, सकाळी भागवतम ऐकायचं, संध्याकाळी भगवद्गीता ऐकायचं. पण मी विचार करत होतो, प्रभुपादांचे लेक्चर जर आपण बघितले, प्रवचन जर बघितली, तर टोटल 3000च्या वर नसतील लेक्चर. 3-4 हजार सगळं मिळून आहे. प्रवचन, रूम मधले संभाषण, मॉर्निंग वॉकचं रेकॉर्डिंग, हे सगळं मिळून 3-4 हजार होतात प्रभुपादांचे. ऑफकोर्स त्याच्या आधी रेकॉर्डिंगची फॅसिलिटी नव्हती, सगळे मिळून एक 5-6 हजार धरा. त्याच्यावरती त्यांनी प्रवचन नाही दिले. बाकीचा वेळ काय केला मग त्यांनी? बाकीचा वेळ काम केलं, प्रॅक्टिकल काम केलं. मंदिर, सेंटर उघडणे, इथून तिथे जाणे, तिथून इथे जाणे. आपल्यापैकी काही भक्तांना वाटतंय की घरी बसायचं आणि रोज सकाळ संध्याकाळ प्रवचन ऐकायचं, हेच आपलं काम आहे. घर सोडायची इच्छा नाही. घर सोडला ना मग तुम्हाला कळेल की किती वाईट परिस्थिती असते, भगवंतांसाठी काय काय सहन करावं लागतं. जपानमध्ये प्रभुपाद एकदा गेले होते, थंडी होती, तिथं पण बर्फ पडते जपानमध्ये. सगळे 3-3, 4-4 कोट घालून येऊन बसलेले असे. प्रभुपाद एकाच कोट वरती आलेले आणि हसत सगळ्यांना विचारतात की काय आज थंडी वाजते. भोरीजन प्रभू लिहितात की काही बोलले नाहीत प्रभुपाद, परंतु लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की भगवंतांचं काम करायला सगळं सहन केलं पाहिजे. झोपायला जागा नसली सहन केलं पाहिजे, घर सोडायचं सहन केलं पाहिजे, गाव सोडायचं. लोकांना असं वाटतंय की इतके वर्ष मी या गावात राहिलोय, आता प्रभुपादांच्या सेवेसाठी गाव कसं सोडायचं, घर कसं सोडायचं, आणि याचा प्रचार केला जात नाही, त्यामुळे कोणी सोडायला तयार नाही. मी विचार करत होतो, 1000 व्हिडिओ माझे झाले युट्यूब वरती. असंच जर सकाळ संध्याकाळ क्लास घेत बसलो आपण, ते 2-3 वर्षामध्ये 7000, 8000 प्रभुपादांच्या पेक्षा जास्त प्रवचन रेकॉर्डिंग होतील. परंतु काम काय केलंय आपण? प्रभुपादांचे 0.1%, 0.1% पण काम केलं नाही आपण प्रभुपादांचं. प्रभुपादांची एवढे लेक्चर कमी कसं काय? बाकीच्या वेळी ते काय करत होते? आपल्या लोकांना नुसतं हरी हरी, राधे राधे, कृष्ण कथा एवढीच यालाच भक्ती म्हणतात लोक. इथं हृदयामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, गुरुसाठी कृष्णासाठी काम केलं पाहिजे, उठून गेलं पाहिजे, उठून आलं पाहिजे, बिकट परिस्थितीमध्ये राहिलं पाहिजे. काही काही लोक येतात आमच्याकडे, पहिल्यांदा फोनवरून विचारतात तिथं राहायची अशी व्यवस्था आहे का, तशी व्यवस्था आहे का, हे आहे का, ते आहे का, असं आहे का, तसं आहे का. हे सगळं असतं तर मी कशाला इथे राहिलो असतो. हे खूप महत्वाचं आहे लक्षात घेणे की शरण जाण्याची ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया फक्त रोज सकाळ संध्याकाळ उठून क्लास ऐकायची नाही आहे, श्रवण करायची नाही आहे. श्रवण महत्वाचं आहे कशासाठी? ते चित्तामध्ये भगवंतांचं प्रेम उदय करण्यासाठी. त्याच्या पुढे पण गेलं पाहिजे, प्रेम उदय झाला पाहिजे. मग प्रेम उदय झाल्यानंतर कार्य केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. जनरली होत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की प्रभुपाद फक्त लेक्चर देत फिरत होते इकडे तिकडे. प्रभुपाद सगळ्या गोष्टीत लक्ष घालायचे. प्रभू आता सांगितलं सिमेंट कमी पडलंय, हे झालंय, ते झालंय. प्रभुपाद एक दिवसभर मीटिंग घ्यायचे, हे 5 रुपये गेले कुठे म्हणून. तुम्हाला वाटेल की प्रभुपाद चिंगूस होते काय, प्रभुपाद पैशाच्या मागे लागले काय. सगळं 24 तास प्रभुपादांच्या डोक्यात असायचं की भगवंतांचं, माझ्या गुरुचं काम कसं होईल. पास, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट.
शरण गेलं पाहिजे प्रभुपादांना. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम.